तर नमस्कार मंडळी. मी तुम्हाला पाचच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की आपण आज जाणार आहे वृंदावनमधील प्रसिद्ध प्रेम मंदिरात. पण त्याआधी आपण अजून एका मंदिरात आलोय गाईज. ह्या मंदिराचं नाव आहे चंद्रदेव मंदिर. आतलं बांधकाम तर एवढं सुंदर होतं की तुम्ही पाहूच शकता. आत गेल्या गेल्या तिथं मस्तपैकी भजन सुद्धा चालू होतं. तर पहिलं दर्शन घेऊन आपण बसलो इथं भजन ऐकायला. फक्त हे मंदिरच नाही पण ह्या मंदिरातले राधाकृष्ण सुद्धा एकदम सुंदर दिसत होते. आणि ह्या मंदिराच्या भिंतींवरच्या पेंटिंग्समध्ये श्रीकृष्णांची पूर्ण जन्मकथा सुद्धा दाखवलेली होती. तर हे सगळं पाहून आपण निघलोय आता प्रेम मंदिराकडं. गाईज, हेच ते प्रेम मंदिर ज्यासाठी आपण सगळे एक्सायटेड होतो. आणि लाल लाईटिंगमध्ये तर अजूनच भारी दिसत होतं. मंदिराच्या बरोबर समोरच इथं श्रीकृष्णाने कसं कालियाचं वध केलं ते दाखवलं होतं. आणि ह्या मूर्त्या तर एवढ्या सुंदर दिसत होत्या की काय सांगू तुम्हाला. गाईज, आपण जाणार आहे प्रेम मंदिरात. पण प्रेम मंदिराच्या आत जायच्या आधी सगळ्यांनी इथं फुगड्या पण खेळल्या. सगळ्यांचं खेळून बिळून झालं आम्ही दर्शनाला आतमध्ये गेलो. आतमध्ये जाताना तर एवढी गर्दी लागली तुम्ही पाहूच शकता. आणि आता पण आपण देवाच्या जवळ पोचलो होतो. आता मी तुम्हाला दाखवतो तिथला देव कसा होता. तुम्ही पाहूच शकता की देव किती सुंदर होता. पण एवढ्या गर्दीमुळे आपल्याला नीट दर्शनच नाही घेता आलं. देवाला डोळे भरून पाहून घेतलं, मग आपण निघलो बाहेर. इथलं फक्त देवच नाही पण तुम्ही पाहूच शकता आतलं मंदिर पण किती सुंदर होतं. आणि लाइटिंग वगैरेचं डेकोरेशन तर एवढं भारी केलं ना का मंदिरातून बाहेर येऊशीच नव्हतं वाटत. पण दर्शन घेऊन आपण परत बाहेर आलो. आणि बाहेर आल्यावर श्रीकृष्णांनी कसं गोवर्धन उचललं होतं ते दाखवलेलं होतं. हे सगळं बघून झालं आपल्या गोपिका इथं रासलीला खेळायला लागल्या. तर पुढच्या ब्लॉगमध्ये आपण रमण रेतीत जाणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.